मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। ITI ॲडमिशनच्या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत प्रवेश अर्ज भरणे कधी सुरू होणार आहे आणि प्रवेश अर्ज भरायला जरी अवधी असला, कारण रिझल्ट 10वीचा लवकरच लागलेला आहे, त्यामुळे याला अवधी आहे आणि त्याची डेट साधारण कधीपर्यंत येऊ शकते याचा अंदाज आपण या ठिकाणी बघणार आहे। तोपर्यंत तुम्हाला प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत, कारण नंतर तुमची धावपळ होते किंवा अर्ज सुद्धा बाद जात होतात। त्यामुळे आत्ताच प्रवेश अर्ज सुरू होण्यापूर्वी तुम्हाला काही ज्या अत्यावश्यक गोष्टी आहेत त्या सांगणार आहे। त्यामध्येच तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करा, म्हणजेच तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील ॲडमिशन बाबत किंवा इतर जॉब आणि अप्रेंटिसशिप बाबत। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता, सगळ्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील। आता या ठिकाणी अर्ज भरताना चुका होतात त्या अगोदर बघू आणि त्यानंतर अर्ज सुद्धा बाद होतो। म्हणजे तुमचं या ठिकाणी चुका कोणत्या होतात तर स्पेलिंग मिस्टेक असतात। आधार कार्डवर तुमचं नाव असेल, आडनाव असेल किंवा वडिलांचे नाव असेल, आईचं नाव असेल, जन्मतारीख किंवा स्त्री पुरुष मेल फिमेल आपण त्याला म्हणतो, यांचं मिसमॅच जर असेल तर तुमचा ही एक चूक असणार आहे की त्या ठिकाणी तुमचं जे काही आधार कार्डवर नाव आहे, कारण आता जो आहे ते आधार कार्डचाच डेटा या ठिकाणी घेतला जाणार आहे, त्यामुळे जे काही आधार कार्डवर नाव असेल ते साधारण डॉक्युमेंटल्या नावाशी मॅच होणे गरजेचं आहे। अन्यथा आधार कार्ड तरी काय करा, अपडेट करून घ्या, कारण आधार कार्ड दुरुस्ती करायला तुम्हाला अजून अवधी आहे तसा। म्हणजे साधारण ॲडमिशन प्रोसेस साधारण 1 महिना चालणार आहे। त्यामुळे हे जे महत्त्वाचे, तुमची जन्मतारीख आधार कार्डवर चुकली असेल, मेल फिमेल चुकलं असेल किंवा तुमचं नाव, आडनाव, वडिलांचं नाव किंवा आईचं नाव याबद्दल जर काही चुका झाल्या असतील, स्पेलिंग मिस्टेक असतील तर त्या आत्ताच दुरुस्त करून घ्या। तर यानंतर धावपळ होते, त्यामुळे ही एक गोष्ट करा। त्याचबरोबर अजून चुका कशा होतात तर अर्ज भरताना तुम्ही इंटरमिजिएट ड्रॉइंग प्रमाणपत्र तुमच्याकडे नाही तरी तुम्ही ते येस करता, ही एक चूक झालेली बघितली जाते। तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे असं तुम्ही म्हणता, पण तुमच्याकडे बऱ्याच विद्यार्थ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट उपलब्ध होत नाही, जातीचे प्रमाणपत्र आपण त्याला म्हणतो। त्याचबरोबर जातीचे प्रमाणपत्र आहे परंतु उत्पन्नाचा दाखला किंवा त्याला आपण नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र म्हणतो, ते सुद्धा त्या ठिकाणी काही विद्यार्थ्यांकडे नसतं। फक्त SC ST यांना नॉन क्रिमिलियरची आवश्यकता नाही, ओपनला सुद्धा नाही किंवा EWSला नाही, पण बरेच विद्यार्थी आपण त्या कास्टमध्ये आहे असं त्या ठिकाणी अर्जामध्ये नमूद करतात आणि त्यांच्याकडे जातीचं प्रमाणपत्र नसतं, त्यामुळे तुमचा अर्ज एडिट करावा लागतो। आता यावेळी नॉन क्रिमिलियरचे प्रमाणपत्र दरवर्षी निघतं, त्यामुळे नॉन क्रिमिलियरची पावतीसुद्धा त्या ठिकाणी ॲडमिशनसाठी नाही तर अर्ज कन्फर्म करण्यासाठी वापरता येणार आहे। ॲडमिशनला मात्र तुम्हाला पावती चालणार नाही। आता त्याचबरोबर अजून चुका काय होतात तर गव्हर्नमेंट सर्टिफिकेट जी आहेत ती अत्यावश्यक असतात। तुम्ही त्यामध्ये दाखवता की आम्ही ह्या सर्टिफिकेट आमच्याकडे आहे, तर मग असेल तर अनाथ म्हणजे त्या ठिकाणी ऑर्फन तुम्ही होय म्हणता पण तुमच्याकडे प्रमाणपत्र नसतं, तर यावेळी अर्ज बाद होतो। बोल्स्टर स्कूल जे आहे ते तुम्ही होय म्हणता, या ठिकाणी सुद्धा तुमचा अर्ज बाद होऊ शकतो, कारण तुमच्याकडे जर शासकीय प्रमाणपत्र अनाथ किंवा बोल्स्टर स्कूल किंवा खेळाचं प्रमाणपत्र नसेल, मग खेळ हा कोणता आहे तर त्या ठिकाणी जिल्हा असेल, राज्य किंवा आंतरराष्ट्रीय खेळाचीच फक्त प्रमाणपत्र या ठिकाणी अत्यावश्यक किंवा वापरली जातात। इतर लोकल खेळांची त्या ठिकाणी वापरली जात नाही। जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याचं त्या ठिकाणी स्टॅम्प सही असणं गरजेचं आहे किंवा राज्याची प्रमाणपत्र आहेत किंवा आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आहेत ती मात्र चालतात। त्याचबरोबर बरेच विद्यार्थी अंध अपंग आहे असं म्हणतात, परंतु त्यामध्ये त्यांच्याकडे प्रमाणपत्र नसतं, हा सुद्धा अर्ज बाद होतो। माजी सैनिक पाल्य असेल किंवा माजी सैनिक असेल, तुम्ही आहे म्हटलं तर तुमच्याकडे प्रमाणपत्र आहे, गरजेचं आहे। बऱ्याच ठिकाणी चुका होते, ते मार्क्स एंट्री करताना चुकीचे टाकले जातात, नजर चुकीने किंवा असतील तर या ठिकाणी सुद्धा अर्ज बाद होतो किंवा एडिट करावा लागतो। यामध्ये एडिट ऑप्शन दिलेला असतो, पण तुम्ही जर ते नजर चुकीने पुढे गेला तर तुमचं अर्ज सुद्धा बाद होतो। शाळेचा तालुका, ज्या तालुक्यामध्ये तुम्ही शाळा आहे तेच त्या ठिकाणी एंटर करणं गरजेचं आहे, किंवा जिल्हा चुकीचा टाकला जातो त्यावेळी मात्र अर्ज बाद होतो। आता या गोष्टी आहेत ज्या तुमचा अर्ज बाद करू शकतात, हे एकदा बघून घ्या पूर्ण। आणि त्याचबरोबर तुम्हाला अत्यावश्यक कागदपत्र कोणती लागणार आहेत ती या ठिकाणी सांगणार आहे। तर याच्यापूर्वी आपण म्हटलेलं तर आवश्यक कागदपत्र आता आधार कार्ड केलेलं आहे,
यावरचा डाटा पूर्ण घेतला जाणार आहे. त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट लागतं. त्याचबरोबर शाळा सोडल्याचा दाखला, तुम्ही 10वी शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे त्याला आपण लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट असेल ते त्या ठिकाणी आवश्यक लागतं. कारण जर तुम्ही 12वीचा असेल तर 12वीचा पण चालतो शाळा सोडलेला दाखला, किंवा 10वीचा असेल तर 10वी. बऱ्याच मुलांकडे 12वी किंवा 10वीचा उपलब्ध असतो. आता तुम्हाला जात प्रवर्गामध्ये जर प्रवेश हवा असेल तर आणि फी सवलतीसाठी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट मात्र त्या ठिकाणी सादर करणं गरजेचं आहे. मग SC असेल, ST, VJ, NT, BCD, OBC, SBC, SCBC, EWS ही सगळी कास्ट प्रमाणपत्र आहेत. तर यांना जातीच्या सवलतीसाठी म्हणजे जी काही जागा कास्ट वाईज असतात तर ते त्या ठिकाणी सादर करणं गरजेचं आहे. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जे असतं ते या ठिकाणी SC, ST आणि ओपन वगळता किंवा EWS वगळता इथे लिहिलं आहे की SC, ST, ओपन, EWSला आवश्यक नाही. बाकीच्यांना या ठिकाणी नॉन क्रिमिलियर गटात म्हणजे उत्पन्न मर्यादा असते त्या 8 लाखाची आता सध्यापर्यंत आहे, तर ते प्रमाणपत्र त्यात तुम्हाला जात प्रमाणपत्रासोबत सादर करणं गरजेचं आहे. मग कोणाला लागतं तर OBC, VJ, NT, BCD असेल, SBC, SCBC या कॅटेगरीजना हे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र हे तहसीलदाराकडून मिळतं. अदर प्रमाणपत्र, क्रीडा प्रमाणपत्र, तुम्ही स्पोर्ट्समध्ये असाल तर ते, किंवा बोस्टर स्कूलचं असेल, ऑर्फन असेल, हीच प्रमाणपत्र तुमच्याकडे असल्यासच ते येस केले असल्या तुम्हाला आवश्यक आहेत. अपंग प्रमाणपत्र 40% जास्त अपंग असल्यास त्या ठिकाणी ते प्रमाणपत्र तुम्हाला लागू असतं. माजी सैनिक किंवा माजी सैनिकाचे पाल्य असतील त्यांना तुमचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी सादर करणं गरजेचं आहे. तर हे अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर आता या वर्षापासून अपार ID एक प्रमाणपत्र सादर करायचं आहे आणि फोटो 4 फोटो तुम्हाला त्या ठिकाणी सादर करावे लागतात. तर ॲडमिशनला तुम्हाला साधारण ही सगळे डॉक्युमेंट लागणार आहेत. त्याचबरोबर आफ्टर ॲडमिशन प्रवेश पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला डोमेसाईल प्रमाणपत्र आवश्यक आहे. उत्पन्नाचा दाखला हा स्कॉलरशिपसाठी लागतो कारण 500 रुपये स्टायपेंड तुम्हाला त्या ठिकाणी मिळते. आणि त्याचबरोबर बँक अकाउंट खाते हे आधार सीडिंग असलेलं खातं या ठिकाणी आवश्यक आहे. तर अशा प्रकारचे तुम्हाला अत्यावश्यक प्रमाणपत्र यांच्या मूळ प्रमाणपत्रसुद्धा सादर करावी लागतात. त्याचबरोबर त्यांच्या झेरॉक्स प्रती साधारण 2 सेट तरी किमान त्या ठिकाणी तुमच्याकडे काढून ठेवा. डेली अपडेट्ससाठी तुम्ही शिवराज सर IT या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला ॲडमिशन संबंधी नियमित व्हिडिओज शेवटच्या ॲडमिशनपर्यंत सतत येत राहणार आहेत. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच तुम्हाला डेली अपडेट मिळत जातील. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.